मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात एक आजही असं ठिकाण आहे जिथे शांती आहे, आवाज आहे पण घंटेचा, आणि आस्था आहे ती श्रद्धेची. तर मित्रांनो नमस्कार, मी आहे तुमचा होस्ट सॅम, आणि आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे मुंबईमध्ये असलेल्या मीरा भाईंदरच्या इथे एक सुंदर अशा शिवमंदिरामध्ये, जिथे स्टॅच्यू आहे खूप उंच, आणि शंकर भगवानची मूर्ती बघून मन एकदम प्रसन्न होऊन जाईल. चला तर मग आजच्या या जर्नीची सुरुवात आपण करूया. आता आपण निघतोय मालाडवरून थेट भाईंदरला जाण्यासाठी. तुम्ही गोराई बीचला नेहमी गेला असाल, कित्येंदा आपण गोराई बीचला जातो, परंतु ह्या प्लेसवरती तुम्ही कधीच नाही गेलात. तर आज आपण जाणार आहोत गोराईच्या बाजूला असलेल्या अशा सुंदर अशा शिवमंदिराकडे. चला तर लेट्स गो. अरे आता मित्रांनो आपण दहिसरला पोहोचलोय, आणि आता दहिसर चेक नाका येईल. चेक नाक्यावरून पुढची माहिती मी तुम्हाला सांगेल की त्या प्लेसवरती जे आहे ते कसं जायचं. सध्या आपण दहिसरमध्ये आहोत आणि बघू शकता तुम्ही आजचं क्लायमेट, पूर्ण ढगाळ वातावरण. क्लायमेटमध्ये ऊन आणि गरमी आहे. बाहेरचं टेम्परेचर जवळजवळ 35 आहे, 36 आहे, 36, 38 आहे भाई. ओ माय गॉड, इथे दिसतंय ते 38 बरोबर आहे ना. आणि भाईंदरला जाण्याचा दुसरा रस्ता म्हणजे बोरिवलीवरून तुम्ही डायरेक्ट बोट पकडून जेट्टीने जाऊ शकता गोराई बीचकडे, आणि गोराई बीचकडे गेल्यानंतरला टुवर्ड्स उत्तन साईडला यायचं आहे. सो आता आपण जे आहे ते भाईंदर साईडने चाललो आहे, आणि भाईंदर साईडने मी तुम्हाला दाखवतो कसं जायचं त्या रूटकडे. जास्त काय कठीण नाही रस्ता. तुम्ही त्या प्लेसवरती गेला असाल गोराईला, पण त्या प्लेसवरती नाही गेलात कधी. गेली 2 वर्ष बंद होती ती जागा, आणि आता चालू झाले. तर आपण आता चाललो आहे, म्हणजे मागच्या 1 वर्षापासून चालू झाले. त्याच्या आधी 2 वर्ष बंद होती, डेव्हलपमेंटचं थोडं काम चालू होतं. ती प्लेस जी आहे ते मी नक्की शुअर आहे की तुम्ही नसेल बघितली कधी गोराईला जाताना. आणि जेव्हा तुम्ही आता ह्या टायमाला गोराईला कधी जायचा प्लॅन कराल तर त्या प्लेसवरती नक्की या. आम्ही सुद्धा पहिल्यांदा चाललो आहे. सो चलो मित्रांनो, आता आपण जे आहे ते चेक नाका क्रॉस केला आहे, आणि आपण आता या रोडला आलो आहे. इथे तुम्ही बघू शकता पिझ्झा हट बाबा फालुदाची जी आहे ती लेन लागते, आणि ही उंच अशी बिल्डिंग आहे. म्हणजे या बिल्डिंगवरून जर तुम्ही आलात तर तुम्ही बरोबर रस्त्याला आहात असं समजून चाला. हा बघा, लक्षात ठेवा या चौकच्या इथून आपल्याला जे आहे ते सरळ दिशेने जायचं आहे. जर तुम्ही लेफ्टने गेलात तर तुम्ही स्टेशनला जाल, आणि आपल्याला जे आहे ते सरळ जायचं आहे कारण आपल्याला वेस्टला जायचं आहे. समोरून पण स्टेशनला जातो. हा का, समोरून पण आपण स्टेशनलाच जातो मित्रांनो. मी तो मजाक कर रहा था. काढून टाकला ऍक्सेस. सो मित्रांनो, आपण आल्यावरती बघा समोर आपल्याला जे आहे तसं मेट्रोचा रस्ता दिसेल, आणि आपल्याला इथून जे आहे ते लेफ्ट घ्यायचं आहे, आणि आपल्याला लेफ्ट घेऊन ब्रिज चढायचा आहे. आणि जर तुम्ही राईट साईडला जाल तर हायवेवरती जाल, आणि जर हायवेवरून आलात तर हा मेट्रोचा ब्रिज बघा तिथे दिसते आपल्याला भाईंदर साईडला सरळ. तर हा ब्रिज आपण जे आहे ते आता जाणार भाईंदर, आणि इथूनच सरळ आपल्याला 2 रस्ते येणार. सो चलो. अच्छा, गावात श्रीमान सारखं तर मला वाटतं ब्लॉक करावं लागणार रे. ए रिक्षावाल्या, रिक्षावाल्या, काय गती माझी रिक्षा. आणि आज आपल्या सोबत आहेत आपले नेहमीचेच प्रथमेश उर्फ ARC काय रे ते नावापुढे तुझ्या इंस्टाग्राम आयडी वरती? एस काय ते एस? तो एक कॅरेक्टर होता रे. अच्छा. हे बघा मित्रांनो, राईट साईडला पेट्रोल, फ्यूल, डिझेल अवेलेबल जागेवरती मित्रांनो पेट्रोल पंप्स आहेत. सो पेट्रोलची काळजी तुम्ही इथे करूच नका. आणि लेफ्ट साईडला मित्रांनो जर तुम्ही इथे पावसामध्ये याल तर तुम्हाला इथे छोटे छोटे असे वॉटरफॉल बघायला भेटतील. बघा इथे फॅक्टरी. हा, ते बीचवरती जे दगड बनवतात ना ते आता इथे बनवत आहेत. तुम्ही हे बघा असे बघितले असाल बीचवरती, तर ते इकडे बनवतात. म्हणजे आता मित्रांनो हा जो रस्ता आहे ना, हे पूर्ण आजूबाजूचा प्लेस, इथे राहतात कोळी लोक, फिशिंग करतात, आणि त्यांची इथं मोठी मोठी घरं आहेत मित्रांनो. ही तुम्हाला वाटतायत छोटी, पण आतमध्ये यांचं जे इंटेरियर तुम्ही बघाल ना, 1 से 1, आणि प्रत्येक घराच्या मध्ये ट्रॉफ्या ज्या आहेत त्या आपल्याला बघायला भेटणार आहेत. तिथे बघा डोंगरी,
आणि हा प्लेस बघा, इथे बघा, इथे छोटे छोटे बंगलो आहेत. इकडे बिल्डिंग मध्ये राहणं मजा नाही, पण या बंगलो मध्ये राहणं मजा आहे मित्रांनो. हे बघा, इथे बिल्डिंग आहे. रेकॉर्ड होतोय का? हा, लाईट ब्लिंक होते. लाईट ब्लिंक होते ना भाई. सो मित्रांनो बघू शकता उत्तान बीच इथून 5 किलोमीटर वरती आहे. पण आपल्याला जे ते उत्तान बीचला नाही जायचंय, आपल्याला गोराई बीचला जायचंय. सो जागेवरती आता तुम्हाला इथे बोर्ड सुद्धा दिसतील. सो ते फॉलो करून सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आणि नाही गेलात तरी काही टेन्शन नाही, सरळ सरळ रस्तेच आहेत आता डायरेक्ट. सो मला वाटत होतं की हे जे आहे ते पोलीसचं वगैरे काय पण नाही आहे, ज्युडिशियल कस्टडी आहे, अकॅडमी आहे. म्हणजे कोर्टमध्ये जे असतात ज्युडिशियल्स त्यांचं इथे स्कूल आहे, मोठं आहे बघा. अत्यंत सुंदर आणि खूप मोठी आहे ही जागा. आणि एकदम म्हणजे जर तुम्हाला करायचं आहे लॉ वगैरे ज्युडिशियल तर तुम्ही इथे या आणि इथे करू शकता. खूप सुंदर आहे इकडे अकॅडमी ही. उत्तान बीच रोडवरती हे बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही मला, पण बघा, जर तुम्हाला ही दिसली म्हणजे तुम्ही परफेक्ट त्याच रोडवरती आहात. आता इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला जे आहे ते बस स्टॉप बघायचं आहे. त्या बस स्टॉपच्या, अच्छा हेच आहे बस स्टॉप. हेच आहे का ते बस स्टॉप? नाही, रामरत्न विद्या मंदिर हे नाही आहे. स्कूल आहे. ओके, मग इथून जे आहे आपल्याला पुढे पुढे जायचं आहे अजून. सो मित्रांनो बघा, आपण त्या अकॅडमीच्या इथून आल्यानंतर हा बस स्टॉप लागेल आणि हा बोर्ड लागेल वसंत स्मृती किशोर गोपाल राजपुरिया वनप्रस्थाश्रम. बघा, इथून जे आहे ते लेफ्ट घ्यायचं आहे आणि इथून मग आपल्याला सरळ जायचं आहे. एकदम शांत वातावरण आहे. झाडं बघा मित्रांनो, एकदम प्राचीन काळातली झाडं दिसते. ती वटवृक्षाची झाडं आहेत वाटतं बहुतेक. सो ह्या रस्त्याने आपल्याला जे आहे ते एकदम सरळ सरळ जायचं आहे. नो लेफ्ट नो राईट टुवर्ड्स एंड डायरेक्ट. हा रस्ता बघा मित्रांनो, एकदम शांत वातावरण. या रस्त्यावरती मी शुअर आहे की गोराईला जाताना तुम्ही ह्या रस्त्यावरती कधीच नाही आलात. मी सुद्धा नव्हतो आलेलो, तर तुम्ही सुद्धा नक्की नसाल आलात. पण आता या, आपण पागोडाला जातो, गोराई बीचवरती जातो, उत्तान बीचवरती जातो, पण ह्या प्लेसवरती आपण नाही येत. ही प्लेस जी आहे ते तुम्ही मिस करता. पण आता नका करू, ह्या प्लेसवरती या. ही बघा ती जागा मित्रांनो, मृत्युंजय धाम. मृत्युंजय धामच्या इथे आता आपण जे आहे ते पार्किंग करूया. पार्किंग मला वाटतं आपण त्या साईडला करूया, लांब पण नाही आहे. चला. सो बघू शकता आता आपण आतमध्ये चाललो आहे आणि इथे गेटवरती जे आहे ते काका दिसतील. त्या काकांकडे आपण एंट्री करूया. हाँ 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 ऊपर है, उधर ही जाना है. सो काकांनी आपल्याला आता इन्स्ट्रक्शन दिलंय की इथे आपल्याला वरती जायचं आहे. सो आपण इथून वरती जाऊया. सो सर्वात आधी जी इथे जे आहे ती एंट्री करावी लागते. आता आजची तारीख आहे 11/10/2025. आपके साथ दो है ना, +1 बरोबर. फोन नंबर ओके, सरळ जायचं ना इथून. ठीक आहे. सो या काकांकडे एंट्री करा आणि आपण इथून जाऊया. लॉक केले का? हो, लॉक केलं. अंकल गाडी लगा इधर. हां बस. सो असं काही प्लेस आहे. सो इथून आपण वरती जाऊया एंट्रीने. इथे बाईक पार्किंग वगैरे आहे. सो चलो, इथून आहे, इथे बंद आहे. बघू शकता तुम्ही, आवश्यक सूचना सुद्धा इथे आहेत. डस्टबिन कचऱ्यामध्ये टाका, कुत्र्यांना खाऊ घालू नका, अशा विविध XYZ. चला तर, अत्यंत शांतता येते मित्रांनो. आणि इथे बघू शकता मित्रांनो, गौशाला सुद्धा आहे. तुम्हाला आता मी जे आहे ते गौशाला दाखवतो. हे बघा, हॅलो. इकडे माणसं जे आहेत ते राहतात आणि इथे बघा गौशाला आहे. सर्व आपल्याकडे बघतायत एकदम निरखून. भाई हाय. हे बघा कसे सर्व आपल्याकडे बघतायत.
हॅलो. टकलावून बघताय ते रे. ते बघा खेत आहे, पपया केळी वगैरेची झाड आहे तिकडे. अरे पपया बघ एवढे मोठे मोठे आहेत. हाय. होऊ शकता इथे असं बालेश्वर मंदिराच्या बाजूलाच आपण जी स्पॉट, म्हणजे स्पॉट नाही बोलू शकत, भव्य अशी मूर्ती, उंच मूर्ती शंकर भगवानाची मृत्युंजय धाम बघू शकता तुम्ही. या साईडला आहे ही बघा. समोरच मित्रांनो आपल्याला दिसून येते उंच आणि भव्य अशी सुंदर मूर्ती. तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही, परंतु मला जी आहे ती दिसत आहे आणि तुम्हालासुद्धा नक्की दिसत असेल. एकदम सुंदर अशी मूर्ती, टॉयलेटची वगैरे सुद्धा इथे सोय आहे. आणि ही बघा मित्रांनो समोरच आहे. वाव किती सुंदर आहे. नंदी बघा मित्रांनो, किती सुंदर असा नंदी आहे. चप्पल जे आहे ते इथे काढावी लागणार आपल्याला. साहजिक आहे की पवित्र स्थान आहे, त्याची चप्पल आपण कधी घालून जात नाही. वाव अत्यंत सुंदर. हे बघा मित्रांनो किती मोठा असा नंदी आहे, एकदम भारी. आणि हे बघा इथे समोरच ते बसण्यासाठी जागा सुद्धा आहे. वाव. अत्यंत सुंदर आणि भव्य अशी मूर्ती आहे. सो बघू शकता मित्रांनो आपला ड्रोन जे आहे ते उडण्यासाठी तयार आहे. आणि हा बघा, आणि ड्रोनच्या माध्यमातून आपण जे आहे ते तुम्हाला आता प्रॉपर असं व्हिज्युअल दाखवणार आहोत, व्हिडिओ दाखवणार आहोत. किती मोठा परिसर आहे आणि किती सुंदर अशी मूर्ती आहे. सो आज आपण बघितलं भाईंदरमध्ये असलेलं मृत्युंजय धाम मंदिर. सो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.